नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज लेथ कटिंग टूलचे प्रकार याविषयी माहिती घेणार आहोत. टाइप्स ऑफ लेथ कटिंग टूल्स म्हणजे कोणकोणते कटिंग टूल्स आहेत त्याविषयी आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. NSQF लेवल 4 हा लेसन आहे आणि गेल्या लेसनमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ लेथ कटिंग टूल्स याविषयी माहिती घेतली आहे. आज आपण या पाठामध्ये खालील बाबी शिकणार आहोत, ज्यामध्ये वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत कटिंग टूल्सचे, लेथ कटिंग टूलचे प्रकार, त्यांची आपल्याला यादी करायची आहे. आणि दुसरं म्हणजे त्या प्रत्येक प्रकारांचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. चला तर मग आजचा आपला हा लेसन टाइप्स ऑफ लेथ कटिंग टूल्स सुरू करूया. लेथ कटिंग टूलचे प्रकार जर आपण पाहिले तर एकूण 4 प्रकारचे आपल्याकडं लेथ कटिंग टूलचे प्रकार आहेत, ज्याचं वर्गीकरण आपण खालीलप्रमाणे करू शकतो. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे तो सॉलिड टाइप्स टूल्स. दुसरा प्रकार आहे ब्रेजर टाइप टूल. तिसरा प्रकार आहे होल्डर्ससह बीट्स म्हणजे इन्सर्ट्स. आणि चौथा प्रकार म्हणजे थ्रोअवे टाइप टूल्स. यातला पहिला प्रकार म्हणजे सॉलिड टाइप टूल्स. आता हा सॉलिड टाइप टूल्स जो आहे तो रेग्युलरली आपल्या वर्कशॉपमध्ये आपण वापरत असतो. एकच अखंड हा कटिंग टूल आहे. आपण जर पाहिलं वर्कशॉपमध्ये तर आपण मिरिंडा कंपनीचे वेगवेगळ्या साईजमधील कोबाल्ट टूल, ज्याला आपण HSS टूल असं म्हणतो, वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतात. तर ते कटिंग टूल हे सॉलिड टाइप टूल्स आहेत. आता त्या कटिंग टूलला वेगवेगळ्या प्रकार जसं रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारची ग्राइंडिंग करून आपण त्या ठिकाणी काय करू शकतो की जसा पाहिजे तसा आकार देतो आणि आपलं लेथ मशीनवर जे आपण ऑपरेशन करणार आहोत ते ऑपरेशन आपण पूर्ण करत असतो. लेथ कटिंग टूल्स बहुतेक सॉलिड प्रकारचे असतात, म्हणजे जनरली, आणि ते हाय कार्बन स्टील किंवा हाय स्पीड स्टीलपासून बनवलेले असतात. याचा धातू आहे तो हाय स्पीड स्टील असतो किंवा हाय कार्बन स्टील असतो. टूलची लांबी आणि क्रॉस सेक्शन म्हणजे जर टूल मध्यभागातून कापला तर समोरच्या बाजून तो दिसतो, तसं त्याला आपण म्हणतो क्रॉस सेक्शन. ही एक व्याख्या आपण कायमस्वरूपी लक्षात राहू द्या. आता हे टूलची लांबी आणि क्रॉस सेक्शन हे मशीनची क्षमता, म्हणजे टूल किती जाडीचा आहे आणि टूलची लांबी किती आहे, हे मशीनची क्षमता, टूल पोस्टचा प्रकार आणि ऑपरेशनचे स्वरूप यावर अवलंबून असते. जसं टूल पोस्ट असेल, जसं ते कोणत्या प्रकारचं ऑपरेशन करायचं, आपल्याला थ्रेडिंग करायचं आहे की टेपर टर्निंग करायचं आहे की प्लेन टर्निंग की फेसिंग, असेंट्रिक टर्निंग, वेगवेगळ्या पार्टिंग असेल, ग्रूविंग असेल, वेगवेगळ्या ऑपरेशनला वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आणि त्याचं साईजेस हे आपण ठरवत असतो. यानंतर इन्सर्ट होल्डर्स बीट्स आहेत. या प्रकारची ही आपण जर फिगर पाहिली तर या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की हा एक टूल होल्डर आहे. टूल होल्डर हे अखंड एका माइल्ड स्टील किंवा कार्बन स्टीलपासून बनवलेलं असतं आणि या टूलवर समोरच्या बाजूला एक गाळा तयार केलेला असतो. तो गाळा मग एकतर चौकोनी असेल, गोल असेल, जसं आपल्याला इन्सर्ट असतील त्याला आपण म्हणतो इन्सर्ट टूल बीट, याला बीट्स म्हणतो. आणि हे बीट्स आपण ह्यावरच्या स्क्रूच्या सहाय्याने आवळून लेथ मशीनवर आपण ते वापरत असतो. आता याचं जर आपण पाहिलं तर हे सॉलिड हाय स्पीड टूल, जसं आपण सॉलिड टूल्स आपण पाहिले, हे महाग असतात, म्हणजे अखंड असल्यामुळे ते खूप महाग असतात. मग सॉलिड टूल्स वापरत असताना शेवटी अशी वेळ येते की ते कटिंग टूल आपल्याला टूल पोस्टमध्ये पकडता येत नाही आणि मग ते तेवढा टूल वाया जातो. अशा वेळेस प्रोडक्शन कॉस्ट जे आहे ते जास्त होत असते. म्हणून आपण कधी कधी काय करतो, इन्सर्ट बीट्स म्हणून वापरत असतो. हे इन्सर्टसुद्धा आपण हाय स्पीड स्टीलपासूनच बनवलेले असतात, फक्त आकाराने लहान असतात आणि ते ह्या गाळ्यामध्ये त्या ठिकाणी बसवलेले असतात. आता हे टूल होल्डर जो आहे ना, तो आपण टूल पोस्टमध्ये पकडत असतो.
या प्रकारचे टूल्समधील गैरसोय ही आहे की या स्लॉटमध्ये टूल कठोरता कमी आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे वापरत असताना ते कटिंग टूल्स आतमध्ये पकडल्यामुळे खूप वेळेस वापरल्यामुळं तो जो गाळा तयार केलेला असतो तो गाळा हळूहळू मोठा होतो, कठरतो, त्यातलं रिजिडिटी जी आहे ते निघून जाते आणि मग हळूहळू तो कटिंग टूल्स इन्सर्ट जो आहे तो आपल्याला पकडता येत नाही व्यवस्थित. याचा एक तोटा आहे. यानंतर आहे ब्रेजर टूल्स. ब्रेजर टूल्स आपण ह्या आकृतीमध्ये पाहिलं असेल तर हा ब्रेजर टूल आहे. एक शँक आहे, हे माइल्ड स्टीलपासून अगदी नरम पोलादापासून हे बनवलेले असते. फरक एवढाच आहे की ह्या ब्रेज टूल्समध्ये या शँकवर एक गाळा तयार केला जातो. जसं ह्या आपला टिप आपल्याला ब्रेझिंग करायचं आहे त्या प्रकारचा गाळा आपण या ठिकाणी तयार करत असतो आणि मग आपण ते टूल मशीनवर वापरत असतो. आता जसं सांगितलं की हे टूल्स 2 वेगवेगळ्या धातूने बनलेले असतात. या टूल्स कटिंग भाग चांगले कटिंग टूल मटेरियल आहेत आणि टूल्सच्या बॉडीमध्ये कटिंग क्षमता नसते. म्हणजे बॉडी ही कट करू शकत नाही. फक्त एवढंच असेल की ते कठीण असतात. टंगस्टन कार्बाईडचा हे टिप असतात शक्यतो आणि स्क्वेअर, आयताकृती म्हणजे रेक्टँगल आणि ट्रायंगल म्हणजे त्रिकोणी आकाराचे हे टंगस्टन कार्बाईडचे तुकडे आपल्याला या शँकवर ब्रेझिंग केले जाते. ब्रेझिंग करून ते आपण लेथ मशीनवर वापरत असतो. यामुळं काय होतं की हे ब्रेजर टूल्स जे आहेत त्याची किंमत आहे ते सॉलिड टाईप टूलपेक्षा खूप कमी असते. अगदी 70-75 रुपयापासून ब्रेजर टूल्स आपल्याला मार्केटमध्ये मिळतात आणि वापरल्यानंतर याचा एकच तोटा आहे की हे वापरल्यानंतर आपल्याला सर्व शांक सहित हे फेकून द्यावं लागते. त्यामुळं ब्रेजिंग टूल्स जे आहेत ते ब्रेजर टूल्स आहेत त्यात सध्या जास्त करून वापरला जात नाहीत. यानंतर आहे थ्रो अवे टाईप टूल्स. थ्रो अवे टाईप टूल्स जसं आपण या आकृतीमध्ये पाहत आहोत की सेम ब्रेजर टूल्स सारखा असतो. फक्त एवढं असतं की शांक जे असते ते नरम धातूचे असते, माइल्ड स्टील किंवा कार्बन स्टीलचे असते. परंतु या शांकवर या ठिकाणी एक क्लॅम्प असतो आणि खाली गाळा दिलेला असतो. या गाळ्यामध्ये आपण पाहिजे ते कार्बाईड इन्सर्ट हे पकडू शकतो. मग जसं आपल्याला थ्रेडिंग करायचे, आपल्याला पार्टिंग ऑफ करायचे, आपल्याला ग्रोविंग करायचे, आपल्याला टर्निंग करायचे, आपल्याला फेसिंग करायचे, आपल्याला रेडियस टर्निंग करायचं, जसं आपल्याला ऑपरेशन करायचे अगदी त्या प्रकारचे ब्रेज कार्बाईड इन्सर्ट्स हे या ठिकाणी आपण क्लॅम्पच्या सहाय्यानं पकडू शकतो. आणि हे टूल्स खराब झाले की आपण ते क्लॅम्प लूज करायचा आणि तो पाहिजे तो जो आकार आहे तो काढून टाकायचा. आता हे थ्रो अवे इन्सर्ट का वापरायचे तर कार्बाईड बेस्ड टूल्स जेव्हा भोतट किंवा तुटलेले असतात तेव्हा त्यांना ग्राइंडिंग आवश्यक असते. आता हे जे आहे ना ग्राइंडिंग करण्याची आवश्यकता ज्यावेळेस आपल्याला पडते त्यावेळेस ते वेळखाऊ असतं, महाग असतं आणि म्हणून ते मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनात थ्रो अवे इन्सर्ट म्हणून वापरले जातात. कोणते तर हे कार्बाईड इन्सर्ट्स जे आहेत ते. यासाठी विशेष टूल होल्डर्स आवश्यक आहेत. आयताकृती, स्क्वेअर किंवा त्रिकोणी आकाराचे कार्बाईड बीट या प्रकारच्या टूल होल्डर्समध्ये आपण मशीन केलेल्या सेटिंग फेसेसमध्ये क्लॅम्प केले जातात आणि हे थ्रो अवे टाईप टूल्स आपण जो आहे तो टूल पोस्टमध्ये काय करत असतो, पकडत असतो आणि टूल पोस्टमध्ये पकडल्यानंतर मशीन हायस्पीड स्टूलवर आपल्याला चालवता येते, हायस्पीडवर आपल्याला चालवता येते आणि सोबतच आपल्याला मोठे कटसुद्धा ज्यावेळेस आवश्यकता असेल त्यावेळेस आपण तिथं घेऊ शकतो. हे सुद्धा मशीनच्या कॅपॅसिटीवर आहे आणि ऑपरेशनच्या प्रकारावर सुद्धा हे अवलंबून आहे.
तर आज आपण लेथ कटिंग टूल्सचे वर्गीकरण याविषयी माहिती घेतली आहे. मला खात्री आहे की आपल्याला हा लेसन नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.